महादेवाचं रुद्र अवतार आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखलं जाणारं खंडोबा याच्या दर्शनासाठी आपण आज जेजुरी इथे आलो आहोत. लोक म्हणतात देव स्वतः भक्तांच्या अंगात संचार करतो. हे खरंय? आज अनुभवूया आपण. नवीन जोडप्याने गडाच्या 5 पायऱ्या चढायच्या असतात आणि मग आयुष्याचा गोंधळ ना व्हावा म्हणून गोंधळ घालायचा असतो. बघूया आता कसं गोंधळ होतं आणि कसं 5 पायऱ्या चढतात. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे जेजुरीला अशा करताना, कारण का आपला जो भाऊ आहे प्रतीक दादा याचं लग्न झालं आहे आणि आम्ही त्यांना घेऊन जेजुरीला आलो आहे. आणि लग्न झाल्यावरती गडावरती यायला लागतं दर्शनाला देवाच्या खंडोबाच्या. तर आम्ही बघा इथे मुख्यद्वाराची ना आहे आणि आमची पब्लिकसुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो. हळूहळू शेअर करा, सबस्क्राईब करा. हा गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा कोलखला दुरून, मोतियान द्यावी भरून. येलकोट घेऊन भंडार उधळीत जेव्हा नवा जोडपा गडावर येतो तेव्हा ही 5 पायऱ्यांची चढण त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात असते. हे केवळ उचलून घेणे नाही, तर आयुष्यभरासाठी दिलेली साथ आहे. माई व्यवस्थित आहे ना? दमले ना? हा, तुम्ही पण आलो होता का जेजुरीला? किती वर्ष झाली? 15 वर्ष झाले आता. बापरे. एलकोट जय मल्हार, जय मल्हार. काय विकतो का तू? 150 रुपये पर्स घ्या. कोणतीही पर्स घ्या, 150 रुपये. सोबत आम्ही दोघं आलेलो आहोत जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला. मल्हार वारी मोत्यान द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यान द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यान द्यावी भरून, मोत्यान द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यान द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यान द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यान द्यावी भरून. अभिषेकाचा कार्यक्रम आता चालू आहे आतमध्ये.
एलकोड 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 सदानंदाचा आपला कार्यक्रम चालू आहे मंडळी पहा. ओके सदानंदाचा तरी आवाज बारीक होता आणि मला माहिती हो एकतर लांबून प्रभात झाला मला आलेली लोक आहेत लांबून प्रभात झाला 350 पायऱ्या चढून वर गेले 350 पायऱ्या चढून खाली अजून चहा नाही नाश्ता नाही कॉफी नाही माझा नाही आतमध्ये थांबा म्हणा मल्हार मार्तंडा दियाचा झेंडा एक कडी तुटू कुटुंबातलं सत्र विघ्न हटू देवा खंडेराया पाठीशी उभा राहा आड अडचण दूर कर भुईर परिवारांची इच्छा पूर्ण कर.
बेडशे म्हणा बेडशेच्या स्टेडियम मध्ये खेळत होतो क्रिकेट ताईंचं नाव काय रोशनीचं नाव होतो रोशनीला पाहून पडली माझी विकेट हा म्हणा गुलाब फुलतो हिरव्या पानात कृतिक हातात गालातल्या गालात दोघांनी पाया पडा आणि होता तुमचा तुमचा गोल उभं रे उभं रे दगडन 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 ए उतर चल गणपती